रोजच्या वापरातील आपण हळदीचे फायदे बघितले आहेत, तर तेच आपण सर्वांसोबत शेअर करूयात. हरिद्रा आहे तिक्तकटू, उष्णकटू तसेच लघु व वृक्ष गुणात्मक आहे. दोषांवर ते कफग्न व पित्तशामक म्हणून कार्य करते. धातूवर ते रसगत दोषांचे पाचन करते. रसगत धात्वाग्नीचे दीपन करते आणि रक्तगत क्लेदांचे शोषण करते. मुखपाक म्हणजे तोंड आल्यानंतर हळदीच्या काढ्याने हे गुळण्या करायच्या. जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर आपण हळद ही मधाबरोबर दिली तर ते कमी होते. तसेच जेव्हा श्वेत प्रदर म्हणजे अंगावरून पांढरा स्त्राव जात असेल तेव्हा आपण हळदीचा काढा हा मधाबरोबर द्यायचा. तर प्रमेय म्हणजेच डायबेटीस, शुगर. तर याच्यामध्ये तुम्ही रोज सकाळी कफा काळात म्हणजे सकाळी 6 ते 10 या काळामध्ये जर हळद प्लस आवळा चूर्ण हे दिलं तर शरीरातील क्लेदाचं प्रमाण कमी करून शुगर लेवल मेंटेन ठेवायला मदत करतं. बरेचसे पेशंट असतात त्यांना डोक्यामध्ये खाज येऊन फोड येतात, तर अशांमध्ये आपण हळदीचं चूर्ण, आवळा चूर्ण आणि निंब चूर्ण हे मिक्स करून दिलं तर ते पण क्लेदाचं प्रमाण कमी करून निंब हे कंडुग्न कार्य करतं. मला मुक्का मार लागला तर तिथे एक सूज येते, तर त्यावर तुम्ही हळद आणि तुरटीचा लेप लावला तर ती सूज कमी व्हायला पण मदत होते.